गेंद, फील्डर वहां पर थे जयेंद्र बलकावड़े बाबू। ऑफिशियल अंपायर का इशारा, 22 के रूप में 1 रन आता हुआ एका धावेने श्री गणेश झालाय। नियमांमध्ये बदलाव झालेले आहेत। तुम्ही जेवढं सफल व्हाल ना खेळण्यासाठी तेवढं अंतर काउंट केलं जाते। त्याच्यामुळे पंच बघतात की हा चेंडू खेळण्याच्या मर्यादेचा होता। त्याने आमच्या गुणलेखकापर्यंत सांगितलेलं आहे की 1 धाव अवांतरच्या रूपामध्ये या ठिकाणी 22च्या रूपात मिळते। चेंडू मात्र क्लिअर आहे, वेल आहे, फेअर डिलिव्हरी आहे। यस, 15 मिनिटं काउंटडाऊन टायमिंग चालू लावलेला आहे आपण। यस, शुभम कानमोरे सेवेच्या ठाई तत्पर। क्या बात है, व्हाट अ शॉट, व्हाट अ फैंटास्टिक शॉट, इट्स अ ब्यूटीफुली गोइंग एज अ फाइन लेग बाउंड्री, सिक्सर। विकसित तसं पाहायला गेलं तर शॉट ऑफ द डे, काय फटका सजवलाय बॅटरने। थोडा ऑफस्टिकच्या बाहेर गेले, घुटना टेकला आणि तदनंतर लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला एक्झिक्यूट केलाय, सीमा पार षटकार। परंतु मी गेले 2 ते 3 टुर्नामेंट्स बघितल्या होत्या, यश जंगली ऑफ स्टंपच्या सोडून बाहेर येतोय आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये षटकार मारण्याची त्याची हातोटी अतिशय वाखाणण्याजोगी आहे। त्याच ठिकाणी त्याचे षटकार आपण बघायला मिळालेले आहेत। अतिशय चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता। 6 धावा मिळवल्या आपल्या संघासाठी आणि धावसंख्या पोहोचवली 7 पर्यंत। परंतु रिव्हर्स स्वीप चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता, पॅडवर आदळला, जोरदार अपील या ठिकाणी, परंतु पंचांनी लगेच दर्शवलं हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा होता। लेग बायच्या स्वरूपात आणखी एक अवांतर धाव मिळते। धावसंख्या झाली 8 धावा। धावसंख्येत 1च्या स्वरूपात 8 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय। चांगली मॅच स्पीडअप करायचंय गोलंदाजी करणारा संघ वेदांत रमेश पाटील पुरस्कृत आपण पाहतोय। वंदेश रमेश पाटील आपण पाहतोय, त्यांचा संघ पुरस्कृत साई क्रीडा मंडळ थळ बाजार। आणि किती मेहनत सुद्धा घेत आहेत वंदेश रमेश पाटील। पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू, रणजित रोगे यावेळेला चांगल्या पद्धतीचा चेंडू आडव्या फटीत खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत ओम केदार साखरकर, ओम भट स्वा, आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षक त्यांच्या माध्यमातून एकदा नक्कीच घेतली गेली। परंतु या स्पर्धेसाठी जी मेहनत घेतली ना या मुलांनी ती रामाभाऊच्या शब्दावर, त्यांनी फक्त आवाज करायची खोटी की पोरं लगेच तयार, काही कामं सांगू दे लगेच मुलं तयार असतात। आणि गेले 3 दिवस घरातलं एकही काम करत नाहीयेत, परंतु या मैदानावर मात्र सगळी कामं करताना दिसत आहेत ही सर्व मुलं। अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं काम या ठिकाणी बघायला मिळते। धावसंख्या झालेली आहे ती 1 ने वाढून 9 धावा। षटकातील पुढचा चेंडू, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा त्याच छाटणीची फलंदाजी करण्याचा प्रयत्न, चांगला बॅकअप यष्टी रक्षकाच्या मागे आपण पाहतोय राजू शास्त्री, आणि नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा सेव्ह केल्यात। परंतु काय कमालीचं क्षेत्ररक्षण राजूचं, राजूसाठी जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे कमीत कमी समालोचन कक्षातून आणि प्रेक्षकांमधून। क्या फंटास्टिक पीस ऑफ फील्डिंग, क्या बात है। और 200 रुपए का इनाम ऋषिकेश साखरकर के, जो उनके लंगोटिया यार है, जो उनके पुलिस मध्ये लागल्यापासून ज्यांनी एकत्र अशी कामगिरी केली, क्रिकेटच्या माध्यमातून एकत्रित कामगिरी केली, असे ऋषिकेश साखरकर यांच्याकडून राजू शास्त्री यांना 200 रुपयाचं पारितोषिक या एफर्टसाठी आणि आमच्या समालोचकांकडून हॅट्स ऑफ। पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू, ओहो स्ट्रेट ड्राइव्ह, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू गेले, 1 बाउंस सीमा पार, 1 बाउंस सीमा पार, चौका। चेंडूवर चौकार गेल्यानंतर धावा धावफलकावर लागतात, त्या 14 धावा। एक षटकार एका चौकाराची नोंद या षटकामध्ये करण्यात आलेली आहे।
अतिशय चांगल्या प्रकारे फलंदाजांनी सुरुवात केलेली आहे। दुसरं षटक ऋतुराज भाबी याच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे, जो थळगावाचा एक भविष्य होऊ शकतो असा हा गोलंदाज उंचापुरा तगडा जो मोन्या अक्षय पाटील मोन्या याला फॉलो करतोय। स्वतःच्या वडिलांना फॉलो करत नाही गोलंदाजीत, तर अक्षय पाटीलला फॉलो करतोय। कारण बॅटिंग सुद्धा तुम्ही बघाल ना तर अक्षय पाटील ज्या पद्धतीने हेलिकॉप्टर उडवतो तशा पद्धतीची त्याची बॅटिंग आहे, परंतु हुरळून जायचं नाही आहे हाच माझा सल्ला राहील। खेळामध्ये खेळासारखं राहायचं, समोरचा काय सांगते हे ऐकायचं, चेंडू शेवटी तुलाच टाकायचे आहेत। यस ॲब्सोल्युटली आपण पाहतोय अक्षय पाटील मोन्यांना फॉलो करणारा हा खेळाडू ऋतुराज रुपेश भाबी आज अलिबाग टेनिस क्रिकेट मध्ये ज्यांच्या नावाचा स्टँड आला होता असे रुपेश भाबी यांचे चिरंजीव आपण पाहतोय ऋतुराज रुपेश भाबी। पहिला चेंडू खूपच ऑफस्टिकच्या बाहेर, यावेळेला पंच आपले हात समांतर करतायत, अवांतर धावेंची घोषणा केली जाते। धावसंख्येत एक निवार, धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या वधारली आहे, धावसंख्येला आकार, धावसंख्या झाली ती 15 धावा। पुन्हा एकदा तीच चुकी करतात, पुन्हा एकदा लाईन आणि लेननी भडकलेत। धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या झाली ती 16 धावा। यावेळेला फटका नक्कीच ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय, चेंडू सीमा पार येतोय, खणखणीत षटकार। ना लाईन अँड लेन जेव्हा बाहेरचे होते तेव्हा त्याला मार्गदर्शन केलं जाते, थोडासा आतमध्ये घे आणि थोडा चेंडू जो आहे ना तो काउंट करण्याच्या नादामध्ये मात्र अशी चूक होते गोलंदाजाकडून। चेंडू कोणत्या ठिकाणी पडते ते गोलंदाजाला सुद्धा माहिती नाही होत, तो दबाव निर्माण होतो आणि चेंडू बॅट खाली जातो आणि हे चित्र कित्येक वेळा या क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे। धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती म्हणजे या षटकारानिशी 22 धावा आणि 5 धावांची पेनल्टी सुद्धा आहे, ही सुद्धा विसरून जमणार नाहीये। प्लस 5 धावा सुद्धा होणार आहेत, लक्षात ठेवायचं आहे साई क्रीडा मंडळ, त्या पद्धतीची बॉलिंग तुम्हाला करायची आहे। केलेली चुकी तिला सुधारायची आहे ऋतुराज, आणि यावेळी टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू पुन्हा एकदा पंचाचा इशारा वाईट येतोय। अक्षय पाटील मोहण्यासारखी गोलंदाजी करण्याचा पृथक्करण करतोय। तिसरा वाईट बॉल पडतोय, तिसरी अवांतर धाव निघते, चेंडू 1 झालाय, धावा त्याच्या गोलंदाजीवर किती 19 धावा झालेल्या आहेत। थोडासा दमछाक झालेला वाटते खेळाडू, परंतु नवतरुण आहे त्याच्यामुळे दम लागण्याचा प्रश्न येत नाहीये। 9 धावा पहिल्या चेंडूवर गेल्यावर नंतरचे 5 चेंडू मात्र त्याला चांगल्या पद्धतीने टाकावे लागतील। पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा आघात केला जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय परंतु थोडा मिसअंडरस्टँडिंग होतोय। लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक घेईल की लॉंग ऑनचा घेईल, त्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग मध्ये झेल मात्र खाली निसटतोय। जीवनदान मिळते फलंदाज यश जंगली सारख्या फलंदाजाला 2 धावा मिळतात, मग अशी 2 जीवदाने मिळाली होती आणि आता सुद्धा जीवनदान मिळते। धावसंख्येचा ओघ वाढत चाललेला आहे, धावसंख्या झालेली आहे 25 धावा। त्यामुळे तर सर सांगतात ना, तंबाखू सोडा, गुटखा सोडा, टायमावरती दारू सोडा, बायको सोडा, पर कॅच सोडू नका, आणि कॅच धरणीला दान केला जातोय। क्षेत्ररक्षक आपण पाहतोय रणजीची रोगे आणि त्याला चकमा देऊन चेंडू जागेला आहे, सीमा पार चौकार। धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या झाली ती 29 धावा। काहीच महागडं षटक, आता मात्र गोलंदाज ऋतुराज रुपेश भाबी काहीच दिशाहून भरकटतायत। हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होता, आतमध्ये आणला, इनस्विंग पद्धतीचा चेंडू टाकला होता, परंतु त्याला वेग कमी होता, फलंदाजाने बघितलं आणि चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून मारला। चेंडू थांबू शकले असते क्षेत्ररक्षक, परंतु त्या ठिकाणी रणजित रोगे आणि जे प्रेझेन्स ऑफ माइंड असते ना ते थोडंसं कमी दाखवलं। या व्हॉट अ फॅन्टॅस्टिक शॉट, इट्स अ ब्युटिफुली बिल्ट, अतिशय चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केला जातो, चेंडू जातो डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या क्षेत्र
फ्लो मिळालाय तोच यश जंगली यावेळेला आपल्या षटकारांची आतिषबाजी करून सर्व प्रेक्षक रसिकांची मन जिंकतोय. धावसंख्येचा 6 धावसंख्या झाली ती 35 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॅक टू द बॉल स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न झेल घेण्याचा प्रयत्न होता त्याच्यामध्ये नक्कीच अयशस्वी ठरलाय. सर कहा जाता है किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है. 5 चेंडू झालेत परंतु या षटकामध्ये ऋतुराजला मात्र स्थिर स्थावर व्हायची संधी दिलेली नाहीये. या शेवटचा चेंडू बघतो या दुसऱ्या षटकाचा परंतु त्या चेंडू षटकामध्ये भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत. 35 धावसंख्या चांगला चेंडू शेवटचा. आता मात्र चांगलं कमबॅक केलं होतं शेवटच्या 2 चेंडूंवर परंतु अगोदर भरपूर धावा गेल्यामुळे धावसंख्या झाली आहे 36 धावा. जे वाईट बॉल टाकले ना त्याचा परिणाम झाला. थोडीशी दमछाक झाली त्याची आणि जो झेल सुटला महत्त्वपूर्ण काय तर तो झेल सुटला गेला होता. कॉलिंग चांगलं नव्हतं. दोन्ही लॉंग ऑन लॉंग ऑफचं बिट्टू आणि दुसरा क्षेत्ररक्षक जो होता त्यांचं कॉलिंग व्यवस्थित असतं तर मात्र बिट्टूच्या हातात झेल भेटला असता. परंतु त्या दोन्ही क्षेत्ररक्षकांचं सुद्धा कौतुक करावं लागेल कारण समोर तब्बल 25 ते 30 मीटर आपल्या 30 ते 35 मीटर धावत आले आणि प्रयत्न केला होता. धावसंख्या होते 2 षटकांच्या अखेरीस 36 धावा. या ठिकाणी टायमिंग ऑन आहे. एक षटक व्हायला अद्याप 3.5 मिनिटं आहेत. लक्षात ठेवा 3.5 मिनिटांमध्ये आपली झालेली नाहीत तर मात्र आपणास पेनलाइज केलं जाईल. 3.5 मिनट में आपको ये ओवर समाप्त करना अनिवार्य अन्यथा एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा. ये गेंदबाजी करने वाली टीम जान ले और गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज साहिल धोंडे. चला याच्या नंतरचा सामना असणार आहे तो म्हणजे आई एकविरा 11 स्टार वर्सोली जो सागर मेस्त्री यांनी स्पॉन्सर केलेला आहे संघ. तो स्वर्गीय कुमार जयदीप बना पुरस्कृत आई एकविरा 11 स्टार वर्सोली संघाचा कर्णधार तयार राहायचा आहे. त्याचप्रमाणे श्री बंधू भोईर 11 बोरली या संघाच्या कर्णधाराला सुद्धा सूचना आहे की आपण तयार राहायचं आहे. 4 षटकं झाल्यावर लगेच नाणेफेक आपण करून घेऊ. यस साहिल धोंडे आपल्या षटकातील पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू यावेळेला आडव्या पेटीने खेळून काढलाय. ऑन साइडला मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. धावतायत पळतायत. एक धाव घेण्याची नामी संधी. क्षेत्ररक्षक कोण आहेत? हर्षल काशीनाथ चिटके. मिनी पोलीस या ठिकाणी आपण बघतोय. हर्षल बिट्टू अतिशय चांगली रनिंग त्याची मागाच्या सुद्धा झेल्सवर प्रयत्न खूप चांगला केला होता. चांगल्या प्रकारे रनिंग आणि पुढची इनिंग कधी खेळणार आहे कधी तारीख आमची पुढच्या इनिंगची माहिती नाही आहे परंतु लगेचच तारीख येईल. यांची सुद्धा सेकंड इनिंग आता सुरू होणार आहे. यस क्या बात है. शुभ मंगल सावधान और वो सावधान की अक्षता जरूर हर्षल बिट्टू के ऊपर भी गिरने वाली है. हर्षल बिट्टू आहे निहाल पाटील आहे सिद्धांत नवले आहे 3 तर माहितीतले खेळाडू आहेत ज्यांचं शुभमंगल सावधान या वर्षी होणार. ये लीजिए निहालचा आठवण करून दिली की लगेच षटकार मारतो त्या पद्धतीचा हा असरदार षटकार. एक निमंत्रण दिलं होतं कदाचित गोलंदाज भुललेला असेल त्याला चला याचं लग्न होणार आहे हा काय मारणार नाहीये. सध्या विचलित झाले चित्त परंतु समोर ठेवलेला चेंडू कोणीही सोडत नाही. निमंत्रणाचा लगेच स्वीकार केला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू 6 धावांसाठी पाठवला. धावसंख्या 43 रन. 43 धावा धाव फलकावरती साहिल धोंडेवरती केलेला प्रतिकार निहाल पाटील मॅन फ्रॉम वर्सोली. चांगली किमया चांगली फलंदाजी आपण पाहतोय आणि नक्कीच मृणाल वर्सोलकर सर सुद्धा इथे आलेत. त्यांचं स्वागत आहे. आज त्यांची मॅच नसताना सुद्धा यावेळेला ते आलेत आणि हा फलंदाज बरसलाय गरजलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि यावेळेला आपण पाहतोय षटकाराच्या सैन्य धावसंख्या धावफलकावरती 49 धावा. काय फलंदाजी करतायत आज कायरा 11 थल संघासाठी. दोन्ही बॅटर नॉट आउट विकास सर 49 धावेंची साजेदारी करण्यामध्ये यशस्वी झालेत. कमालीची फलंदाजी. कायरा 11 संघ म्हटल्यावर समर्थ कोहली सत्यम कोहली
यांचा हा संघ यावेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, व्हाइट प्लॅटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या 50 धावा, टाळ्या वाजवा कायरा 11 थल संघ विदाउट लॉस 50 धावांची साजेदारी यावेळेला दोघं बॅटर करत आहेत. एका बाजूला आपण पाहतोय बॅटर निहाल पाटील तर यश जंगली. साहिल आपल्या षटकातील पुढचा चेंडू. ओहो पुन्हा एकदा लेग बिफोर अपील या सिटीज प्लम एलबी नक्कीच फलंदाज बाद यावेळेला पहिला गडी गारत पहिली संधी डीजे. टायमिंग संपलेला आहे आपला. पुढच्या षटकामध्ये आपल्याला अतिरिक्त एक खेळाडू पंच लक्षात ठेवायचा आहे. या फिल्डिंग करणाऱ्या संघाचा एक अतिरिक्त खेळाडू क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्डच्या आतमध्ये घ्यायचा आहे, कारण टाइम लिमिट समाप्त झालेला आहे. नवीन फलंदाज सिद्धांत सोमनाथ नवले. या सिद्धांत सोमनाथ नवले ये भी दूसरी इनिंग के लिए शुरुआत होने वाले हैं. शुभ मंगल सावधान, इनका भी जरूर होने वाला है. वही बैटर 2 जून को यहाँ पर तारीख फिक्स है और हमारे तरफ से उन्हें शुभकामनाएं. सिद्धांत सोमनाथ नवले बैटर मैदान पर आते हुए. ओहो स्लोवर वन गेंद, कमाल की गेंद यहाँ पर सिद्धांत नवले बैटर जैसे को यहाँ पर चकमा देने का प्रयास. लेग बाइस के रूप में 1 रन. टीम का स्कोर जा पहुंचा है 51. 1 विकेट के नुकसान पर 51 धावा 1 गडी बाद. प्रेक्षकांचे खरोखर कौतुक करावं लागेल. आज काल सुद्धा आणि आज सुद्धा चांगले प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. एवढ्या कडाक्याच्या उन्हात सुद्धा या वेळेला थोडंसं आमच्याकडून दुर्लक्ष झालेलं आहे, कारण थोडीशी घाई झाली स्पर्धेसाठी या ठिकाणी तंबू ठोकण्यासाठी. परंतु पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही चांगल्या पद्धतीने प्रयत्न करू. परंतु हा प्रयत्न बघा यश जंगलीचा, आणखी एक अजरदार एक मोठ्या पल्ल्याचा हा दीर्घ असा षटकार. अजूनही एक षटक येणं बाकी आहे. आजच्या दिवसातील उच्चांक होईल का? आजच्या दिवसात पहिल्या मॅच मध्ये 5 षटकांचा सामना असताना 69 धावा झाल्या होत्या, परंतु आज मात्र बघूया या शेवटच्या 4 षटकांच्या सामन्यामध्ये किती धावा होतील. जरा फास्ट करा आपण, कारण याच्यानंतरचा सुद्धा एक सामना आपल्याला पूर्ण करायचा आहे निर्धारित वेळेत. आणि उद्या सुद्धा 9:30 वाजता पहिला चेंडू पडणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. कोणी खेळाडूंनी सुद्धा, यूट्यूब वाल्यांनी सुद्धा, त्याचप्रमाणे डीजे मास्टर आणि आमच्या सर्व समालोचकांनी सुद्धा, आणि आमच्यापेक्षा जास्त पंचांनी सुद्धा. एक वेळ पंच नाही, गोलंदाजीसाठी आपण बघतो नवीन गोलंदाजाला पाचारण केलं जात आहे. गोलंदाजाचं नाव सांगा. परेश मडवी गोलंदाजीसाठी येत आहेत. परेश मडवी या ठिकाणी गोलंदाजीची धुरा, त्याच्यावर 4थ्या षटकासाठी त्याला पाचारण केलंय. यस, कालचा एक सामना बाकी आहे, त्यांना सुद्धा लावायचा आहे. त्या आपण लॉट्स बघू. चेंडू हवेत आहे, सिद्धांतचा फटका फसलाय. साहिल कोणतीही चूक करत नाहीये आणि सिद्धांत बॅक टू द पॅव्हिलियन. उदो उदो 4 तारखेला जाऊ सगळेजण आपण. आईच्या डोंगरावर दर्शनाला जायचं आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. 4 तारखेला पोहा आहे आणि तेथे जायचं आहे. आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी परेश मडवी चांगली सफलता प्राप्त करतोय आणि
सिद्धांत नवलेची खेळी समाप्त करतोय. शेवटच्या षटकात त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या. धावसंख्या तर एक चॅलेंजेबल नाही तर खूप मोठी धावसंख्या डोंगरा एवढी आभाला एवढी झालेली आहे. 57 धावा धावफलकर आहेत, अधिक 5 धावांची पेनल्टी आहे, 5 चेंडू जाणार आहेत. किती धावांचं लक्ष साई क्रीडा मंडळासमोर असणार आहे, केदारनाथ साखरकर कशा पद्धतीने खेळाडूंना पाठवणार आहे फलंदाजीसाठी, हे सगळं तंत्र आपण बघणार आहोत पुढच्या इनिंग्समध्ये. परंतु बघूया राकेश रामनाथकर येतोय फलंदाजीला. राकेश चांगा रामनाथकर स्ट्राईक एंडला बॅटर पण पाहतोय. 85 गार्ड घेताना नक्कीच आपण पाहतोय शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. डी थोर स्पेशालिस्ट परेश मडवी. परेश मडवी आल्या आल्या त्याच्यावरती प्रतिकार करतोय राकेश चांगा रामनाथकर. ट्रेडमार्क स्ट्रोक. कुमार यादव 360. ओहो, पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता माझी सटकली, चेंडू सीमा पार. बाबा रामदेव पतंग सोमेली खोकून जावं आयलाय 90 टाकून आणि ती 90 ची पॉवर राकेश चांगा रामनाथकर आज बॅटीला दाखवतोय. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. धावसंख्या झाली ती 69. 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. गोलंदाजी मला आवडली परेशची, परंतु या वेळेला मात्र चांगला चेंडू मारण्याचा चांगला प्रयत्न सुद्धा केला होता, परंतु सिंगल से ज्यादा कुछ नहीं मिलने वाला. 1 धाव मिळते आणि धावसंख्या झालेली आहे ती 70 धावा. आजच्या दिवसांमधील सर्वोच्च धावसंख्या होईल आणि अजून 5 धावा त्यामध्ये ऍडिशन होणार आहेत. आहा, खराब चेंडू आणि याचा पुरेपूर समाज. यश जंगलीच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत षटकार. तो बड़े मियां छोटे मियां सुभान अल्लाह. गेंद सीमा पार. फिर से एक बार षटकार. आणि 76, काल 75 धावांचा हायेस्ट स्कोर होता. आज मात्र 76 धावांनी तो उच्चांक मोडून काढलेला आहे आणि तो सुद्धा 4 षटकांमध्ये. काय स्ट्राईक रेट आहे बघा, कशा पद्धतीने ॲव्हरेज आहे. तब्बल 19-76 अशा पद्धतीने धावसंख्या चालू आहे. परंतु अजूनही एक चेंडू आहे. या चेंडूवर परेश मडवी काय करेल बघूया. काय कशा पद्धतीचा चेंडू टाकेल. चांगला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर हातभर वळवतोय, परंतु काय करणं गरजेचं आहे. चेंडूचा टप्पा आहे ना, तो अशाच पद्धतीने पुढे टाकायला पाहिजे होता. फलंदाज वळतोय पुढे टाक, फलंदाज जागेवर आहे थोडासा मागे टाक, अशा पद्धतीने चेंजेस. लेग स्पिनरची ती खासियत असते, तशा पद्धतीने चेंडू टाकायला पाहिजे होते. परंतु परेशवर हल्ला बोल केला गेला. त्याच्या या षटकात तब्बल 3 षटकार आले गेले आणि शेवटच्या षटकामध्ये 20 धावा आल्यानंतर संघाची धावसंख्या झाली कायरा 11 सेल संघाची 77 धावा प्लस 5 82 धावा. आणि हात बोलतोय पण चेंडू बोलत नाहीये आणि त्याच्यावरती प्रतिकार केलाय बॅटरने. पण आमचे जर मित्र असते ना संतोष बाडा किंवा संतोष खोत, तर त्यांनी सांगितलं असतं आमचे चंद्रकांत मैटम होते ना, यांची बोटं नुसती हातावर फिरायची पण बॉल कधी वळला नाही.
चला मित्रांनो, धन्यवाद मुन्ना बुकारी सरांचं मी आभार व्यक्त करतोय आणि आपण वळूया मैदानाच्या दिशेने. 82 धावा धावपलकावरती लागल्यात. 83 धावांचं भलं मोठं असं आव्हान समोर ठेवलंय. पण मी सांगतोय तुला ऋतिक, ही जी सलामीची जोडी आली ना, ती जर व्यवस्थित खेळले ना, जयेंद्र बलकवडे आणि ओम साखरकर जर व्यवस्थित खेळला ना, तर ते आव्हान आहे ना, जे एवढं मोठं वाटते तुम्हाला, ते डोंगरावरचं आव्हान आहे ते छोटंसं वाटेल एवढी मला गॅरंटी आहे. फक्त ओम साखरकर व्यवस्थित खेळणं गरजेचं आहे. संपूर्ण जर तो 2 षटकं मैदानात राहिला तरी सुद्धा सामन्याचं चित्र तुम्हाला पलटलेलं दिसू शकते. परंतु बघूया, सामना वेगळा आहे, स्पर्धा वेगळी आहे. कारण ती थळचा जो कोलीवाडा चषक होता ना, आमचा शिमग्याचा होळी चषक, त्यामध्ये ओम साखरकरने एका षटकामध्ये 5-5 षटकार मारण्याची किमया 2 ते 3 वेळा केलेली होती. नक्कीच सर, पाहू शकता सामन्यामध्ये काय घडणार काय बिघडणार बघूया. गोलंदाजीसाठी चला ना, नाणेफेक करायला या. आपण आई एकविरा वर्सोली विरुद्ध बोरली दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. मी कृष्णा दामा यांना विनंती करतोय की आपण आपले शुभ हस्ते नाणेफेक करून घ्यायची आहे. चला, प्रिन्स बोकाडे गोलंदाजीसाठी. याच गोलंदाजाने 3 धावा खर्च करून पाठीमागच्या मॅच मध्ये 3 गड्यांना बाद केलं होतं 3 धावा खर्च करून. या जयेश सुरेकर लगेच या, फटाफट या. प्रशांत जायनाकवा नाणेफेक करून घ्यायचे पटकन. हो, त्याच्यानंतरचा जो सामना आहे तो सुद्धा आजच्या दिवसातील तिसरा सामना त्याच 2 संघांमध्ये झाला होता आणि आता तोच संघ. हा पहिला सामना झाला होता, तो तिसरा सामना झाला होता. हे क्या बोनस, वाईट बॉल का नो बॉल, पंचांचा इशारा बघूया. नो बॉल +4 देऊ का 5 का 10 पंच, एकूण 50. येस, नो प्लस बाउंड्री. आपल्याला पाहायला मिळतोय हातातून चेंडू निसटला, परंतु भूर्दंड भरावा लागला प्रिन्स बोकाटे याला. बघूया, चांगला गोलंदाज आहे. हातातून चेंडू निसटल्यानंतर काहीसा 5 धावेचा बोनस बिना चेंडू टाकून. प्रशांत जायनाकवा या लवकर नाणेफेक करण्यासाठी. मागाशी सुद्धा लेट झालेत, घाई केलीत, आता पण लेट झालेत. या लवकर टॉस करायला. चला, सामन्याला सुरुवात होते मित्रांनो. प्रिन्स बोकाटे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पंचांच्या उजवीकडून. यावेळेसच्या चेंडूवरती मोठा फटका, चेंडू धिरकावून देतोय. 3 क्षेत्ररक्षक त्या चेंडू मागे पाठलाग करत होते. चेंडू जातोय 1 बाउंस सीमा रेषेच्या पलीकडे. ये दिल मांगे मोर हा येतोय हॅपी 4. कालोख पडला तरी 4 षटकच. लक्षात ठेवा, कसा निर्णय घ्यायचा टॉस जिंकून तो आपण ठरवा. टेल इज द कॉल अँड इट्स काय हेड. निर्णय पोचल्यावर सांगितलास तरी चालेल, कारण निर्णय ठरवून घ्या. नंतर कालोख पडला तरी सामना होणार, 4च षटकांचे सामने होणार. आणखी एक दमदार असरदार चौकार. चला, बॅक टू बॅक ओम साखरकरच्या बॅट मधून 2 नेत्रदीपक चौकार आपण पाहतोय. प्रिन्स बोकाटेच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला जातोय. आता मात्र ओम साखरकर ऑन फायर. यावेळेसच्या चेंडूवरती आणखी एक येणार का? 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जातोय. ये दिल मांगे मोर हा येतोय हॅपी 4 चौकार. की ओम साखरकर असा खेळाडू आहे ना, जर तो लागला व्यवस्थित तर मात्र तो आता चौकारांची हॅट्रिक सुद्धा त्याच्या नावावर लागलेली आहे. तिसरा खेळाडू ठरतोय किशोर पाटील. तदनंतर नागेश शीत 4 चौकार मारले होते लगातार. आणि आता साई साखरकर याची सुद्धा नोंद करण्यात आलेली. लगातारचे 3 चेंडूवर 3 चौकार लगावण्याची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बघूया. प्रिन्स बोकाटे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. समोर फलंदाज आयुष साखरकर
ओम माफ करा ओम साखरकरच्या बॅटमधून लगातारच्या चौथ्या चेंडूवरती चौथा चौकार. नागेश शीतची बरोबरी केलेली आहे. एकवीस धावा धावपलकावरती लागतायत मित्रांनो. प्रिन्स बोकाटेच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतलाय ओम याने. यावेळेचा चेंडू सुंदररित्या चेंडू हवेमध्ये आहे. डेंजर एंडकडे होता परंतु सुंदररित्या सुरक्षितरित्या बचावात्मक पद्धतीने खेळलेला हा फटका. आता मात्र 22 धावा धावपलकावरती लागतायत आणि स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय जयेंद्र बलकवडे उर्फ बाबू विजय मार्तंड ठेरोंड्याचा हा खेळाडू सुंदररित्या अष्टपैलू कामगिरी करतो. यष्टिरक्षण आणि फलंदाजी लाजवाब त्याची असते. बघूया प्रिन्स बोकाटे गोलंदाजीसाठी सज्ज. समोर फलंदाज दिग्गज हार्ड हिटर फलंदाज जयेंद्र बलकवडे. यावेळेचा चेंडू डिफेन्सिव्ह पद्धतीने हलकवार गतीने खेळून काढलाय. खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल सत्यम कोहली याचं परंतु षटकाची होते इथे समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 23 धावा. चांगली सुरुवात केली. तुम्ही म्हटलं होतं की जर ही जोडी जर मैदानात व्यवस्थितरित्या राहिली तर मात्र हे आव्हान आहे ना, ते आव्हान जास्त जरी मोठं वाटत असलं तरी ते पार करण्याची क्षमता या दोन्ही खेळाडूंमध्ये आहे. परंतु गोलंदाज सुद्धा कच्च्या गुरुची चेले नाही आहेत. बघूया कोणत्या गोलंदाजाचं दुसऱ्या षटकासाठी पाचारण केलं जातंय आणि कशा पद्धतीने हा खेळ होणार आहे. पहिल्या षटकात तब्बल 23 धावा फटकावून ओम साखरकर आणि त्याचा साथीदार जयेंद्र बलकवडे यांनी मात्र आपले मनसुबे स्पष्ट केलेले आहेत. एवढा मोठा धावांचा उच्चांक असला तर हम डरने वाले नाहीये अशा पद्धतीने त्याने या मार्गक्रमणाला सुरुवात केलेली आहे. कायरा 11 थर्ड जो समर्थ कोहली यांच्या मालकीचा संघ आणि आपण बघतोय वंदेश पाटील यांच्या मालकीचा संघ असेल तो साई क्रीडा मंडळ. 9:40 मिनिटं बाकी आहेत 2 षटकांसाठी. दुसरं षटक प्रतीक शिवाच्या हातामध्ये चेंडू. चला प्रतीक शिवा येतोय गोलंदाजीसाठी. विकास सर पाहायला गेलं प्रतीक शिवाकडे भन्नाट वेग आहे. वर्सोली गावाला बिलॉंग करतो. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते प्रतीक शिवा याच्याकडून. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करत असताना यष्टिरक्षण राकेशजी रामनाथकर आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचा कर्णधार पाहायला गेलं ते सिद्धांत नवले या संघाचा आपल्याला थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये गलीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू प्रतीक शिवायाचा राईट अप ओव्हर द विकेट. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती जयेंद्र बलकवडेच्या बॅटमधून 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. ये दिल मांगे मोर हा येतोय हॅपी फॉर चौकार. ची दारं ठोठवणारा हा सामना आहे. कोणता संघ जाईल असं वाटत होतं की 83 धावांचं लक्ष्य आहे म्हणजे कायरा 11 सहज प्रवेश करेल. परंतु त्यांनी पहिल्या सुरुवात तर अतिशय धमाखमात केलेली आहे. अतिशय जबरदस्त सुरुवात या दोन्ही बॅटर्सनी केलेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने या 7 चेंडूंमध्ये तब्बल 27 धावा जमा केलेल्या आहेत. नक्कीच सर. विकास सर पाहायला गेलं तर 27 धावा अशा धाव्यांचा उच्चांक लावा लागेल. चौकार षटकारांची आतिषबाजी कराल तरच या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करू शकाल आणि तेच ते दोन्ही फलंदाज करून दाखवतात. एका बाजूला आपण पाहतोय जयेंद्र बलकवडे तर त्याचा साथीदार फलंदाज ओम साखरकर दोन्ही हार्ड हिटर फलंदाज म्हणून गणले जातात. बघूया जयेंद्र बलकवडे स्ट्राईक एंड. यावेळेचा लेग ब्रेक केलेला पद्धतीचा हा चेंडू अलॉंग द कार्पेट ऑफ साइडच्या दिशेने. तिथे सत्यम कोहली सज्ज. तोपर्यंत 2 धावा पळून काढतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला असं आय कॉन्टॅक्ट म्हणता येईल आणि त्याचनंतर धावपलकावरती धावा लागतात त्या 29 धावा धावपलकावरती लागतायत. अतिशय चांगल्या पद्धतीने स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. परंतु गोलंदाजाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न केला होता. यशस्वी सुद्धा झाला होता. परंतु चांगल्या पद्धतीने तो चेंडूला स्ट्रोक सुद्धा मारला होता तो जयेंद्र बलकवडे यांनी. पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा चॉपचा फटका. चेंडू जातो तो डीप बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी सिद्धांतने क्षेत्ररक्षण केलेलं आहे. चांगल्या पद्धतीने एकच धाव दिली या चेंडूवर आणि स्ट्राईक रोटेट मात्र झालेली आहे. दोन्ही फलंदाज चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतात. धावसंख्या झालेली आहे ती 30. आता 15 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता आहे. सामन्याचं इक्वेशन जे आहे ना ते दृष्टीपथातलं आहे. मटके तर 2-4 षटकार लगावले गेले तर मात्र हे आव्हान जे आहे ते जवळपास येऊ शकते. परंतु बघूया सामन्यामध्ये कशा पद्धतीने 15 चेंडू आणि
53 धावांची आवश्यकता आहे. पंच परमेश्वर आहे तर ते काय निर्णय घेतात या ठिकाणी बघायचं आहे. ही मॅच झाल्यानंतर सामना चालू असतानाच आपण लॉट्स टाकणार आहोत, कारण सामना कोणत्याही प्रकारे थांबवायचा नाही आहे. नाणेफेक जिंकलेली आहे. प्रशांत जायनाखवा निर्णय आमच्यापर्यंत येऊ दे, जेणेकरून आपला निर्णय वेगळा असेल तर त्यांना अपोजिट संघाला सांगायला पाहिजे. वर्सोली संघ निर्णय पोचवा, टाइम थांबवलेला आहे. काही झालेलं आम्हाला पण माहिती नाही आहे, ते पंच सांगते कळवतील आम्हाला. जास्तीचा वेळ घालायचा नाही. पंच काय निर्णय असेल तो फक्त सांगा आम्हाला. फक्त वेळ वाया नाही गेला पाहिजे हीच आमची इच्छा आहे. तोपर्यंत रिव्ह्यू यस चेक करायला यस सांगा. आम्ही तुम्हाला तुमचा काय निर्णय तो आमच्यापर्यंत पोहोचू द्या. आम्हाला पण समजत नाही, आम्ही पण विचारात पडलो की काय झालंय काय मैदानात. या शैलीबाबत आपण या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. शैली चेक केली जाते. सामना बघा कुठे आलेला आहे. 15 चेंडू आणि 53 धावांचे आहे. आणि ह्या चेंडूवर थोडंसं बघूया ट्विस्ट निर्माण झालेला आहे. कशा पद्धतीचा चेंडू आहे. गोलंदाज पहिलं षटक टाकलं होतं प्रिन्स बोकाडे. तब्बल 23 धावा त्याच्या गोल षटकामध्ये पटकावल्या होत्या. नंतर प्रतीक शिवा याने पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव आणि तिसऱ्या चेंडूवर सिंगल्स आलेली आहे. पहिला पेनल्टी दिली होती N+4 म्हणजे 9 आणि 4 धावांची. यस वर्सोली आपला डिसिजन सांगा. वर्सोली यस नाही अजून काही झालेलं नाही. पंच थर्ड अंपायर तिकडे येत आहेत. थांबा पंच, थर्ड अंपायर तिकडे येतात. आम्हाला पण सांगितलेलं नाही काय आहे ते. वर्सोली बॉलिंग प्रशांत निर्णय पोचव आमच्यापर्यंत प्लीज. बॉलिंग यस फिल्डिंग घेतलेली आहे. बंधू भोईर 11 बॅटर्स पॅड बांधून तयार राहा. आपल्याकडे वेळ होता तोपर्यंत, परंतु मॅच चालू आहे ना, त्याच्यामुळे आपण क्वालिफायर 1च करणार आहोत आणि क्वालिफायर 2 करणार आहोत. चला शेवटच्या मॅचला आपला हा वेळ जो होता त्यावर एक षटक झालं असतं. या इट्स अ फेअर डिलिव्हरी, कंप्लीट फेअर डिलिव्हरी. बाहेरून कोणीही काहीही सांगितलं, खेळाडूंनी सांगितलं तुम्ही विचार करा त्याच्यावर, परंतु बाहेरून सांगून आपण विचार करू नका. चला मित्रांनो, प्रतीक शिवा यांचा पुढील चेंडू. यावेळेसच्या चेंडूवरती चांगला फटका आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय झेल आणि संपलाय. इथे मात्र ओम साखरकर याचा खेळ. कमॉन डीजे. स्वप्नील तांडेल, बघूया स्वप्नील तांडेल येतोय. न्यू बॅटर, कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. आता मात्र करो या मरोची स्थिती आहे. या
सामन्यामध्ये जो कोणी संघ विजयी होईल तो मात्र सुपर 8 मध्ये प्रवेश निश्चित करेल. 83 धावांचा पाठलाग पार करत असताना अद्यापर्यंत धावफलकावरती धावा लागल्यात. आमचे दर्णे गुरुजी कलवतायत 30 धावा. समीकरण इथे बदललं जातंय. 14 चेंडू 53 धावा. 14 चेंडू 53 धावा. या दोन चेंडूवरती मोठे दोन फटके आले तर या सामन्यामध्ये जान येईल आणि या सामन्याचं रोमहर्षकता, नाट्यमयता, कलात्मक रूपाने या सामन्यावरती थ्रिल काहीसा जिवंत राहील मित्रांनो. लॉर्ड फुलटॉस पद्धतीचा चेंडू धिरकावून दिलाय. हवेत आहे चेंडू. षटकार जाणार का? परंतु नाही आहे. तिथे मात्र झेल पकडलाय परंतु तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. हर्षल चिटके येतोय. बघूया हर्षल चिटके याच्याकडे क्षमता आहे. तेरा चेंडू मास्टर थँक्यू. 13 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता. बघूया हर्षल चिटके स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल. या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 13 चेंडू आणि 53 धावांचं लक्ष समोर असताना बघूया या चेंडूवरती मोठा फटका येईल का हर्षलच्या बॅट मधून. यावेळेचा चेंडू बघूया सफल झालेत परंतु पंचांनी सांगितलंय दोन्ही हात समांतर, धावाली अवांतर. स्कोर कार्ड वरती 1 ची वाढ आपल्याला पाहायला मिळते. समीकरण बदललं जाते पुन्हा एकदा. 13 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. बघूया हर्षल कडून मोठ्या अपेक्षा आहेत, मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. मोठे फटके माराल तर या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करू शकाल आणि हर्षलच्या बॅट मधून येणारा हा ब्रँडेड षटकार. सदतीस धावा धावफलकावरती लागल्यात. 12 चेंडू 46 धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडू 46 धावसंख्येची आवश्यकता. चला पंचांशी वाद घालायचा नाहीये. चला सामन्याला स्पीडअप करा. बॅटर रिव्ह्यू कसलाच नाहीये.
चला पंच सामना चालू करा आपण. चला मित्रांनो, 12 चेंडू 46 धावा. सामना मात्र इथे चुरशीचा होतोय मित्रांनो. या सामन्यामध्ये सर्व काही आपल्याला पाहायला मिळेल. रोमहर्षकता, नाट्यमयता, थ्रिल या सामन्यामधील पाहायला मिळेल. बघूया 12 चेंडू 46 धावा कशा प्रकारे हा सामना रंगतोय. सामना कोण इथे जिंकणार? क्षेत्ररक्षण करणारा संघ इथे सामना जिंकणार की फलंदाजी करणारा इथे संघ सामना जिंकणार? बघूया. नवीन येणारा गोलंदाज तरुण कोळी. बघूया, तरुण कोळीच्या खांद्यावरती जबाबदारी दिली सिद्धांत नवले याने. यष्टिरक्षण करतोय, काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव करतोय. 12 चेंडू 46 धावसंख्येची आवश्यकता असताना हर्षल चिटकेच्या बॅटमधून एक उत्तुंग असा गगनभेदी षटकार पाहायला मिळाला. बघूया, जयेंद्र बलकवडे याच्याकडे ती क्षमता आहे. हार्ड हिटर फलंदाज आहे आणि विजय मार्तंड ठेरोंडा या संघासाठी अनेक स्पर्धेमध्ये अशा या झुंजार खेळल्या त्याने अनेक मैदानावरती खेळून दाखवल्यात सुद्धा. लॉर्ड फुलटॉस पद्धतीचा चेंडू आल्या आल्या आपल्या नावाचा बोलबाला. हा चेंडू जातोय 440 चा झटका, षटकार. ओपन करतोय जयेंद्र बलकवडे. पुन्हा एकदा बिग हिट जाणार का? मोठा फटका तिथे आहे. क्षेत्ररक्षक पकडलाय झेल आणि जयेंद्र बलकवडे बॅक टू द डग आउट. आशा पल्लवित केली होती. एक षटकार मारलेला, दुसरा षटकार मारण्याच्या नादामध्ये सीमारेषेच्या लगत पकडला गेला आणि मात्र मोठा झटका. नवीन येणारा न्यू बॅटर साहिल धोंडे. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. आतापर्यंत मोठे फटके मारावे लागतील. 9 चेंडू, माफ करा 10 चेंडू आणि 40चं समीकरण. उलटी गिनती सुरू झाली मित्रांनो. 10 चेंडू 40 धावा. मोठे फटके 6 मोठे फटके मारावे लागतील आणि एखादा चौकार. तर बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. तलवार क्रीडांगण एक ऐतिहासिक क्रीडांगण म्हणून याची ख्याती बनली या अलिबाग पंचक्रोशीमध्ये. यावेळेस चेंडूवरती चांगला फटका आहे. बिहाइंड विकेट मारलेला फटका. तिथे स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे राकेशजी रामनाथकर. आता मात्र मिळेल केवळ 1 धाव. समीकरण बदललंय. 9 चेंडू 39 धावसंख्येची आवश्यकता. चांगल्या पद्धतीने तरुण कोळी कौतुक करावं लागेल. एक षटकार मारल्यानंतर जयेंद्र याला तंबूचा रास्ता दाखवलाय तरुण कोळी याने. यावेळेसचा चेंडू भन्नाट वेगामध्ये टाकलेला चेंडू आपण पाहतोय. टो क्रशिंग यॉर्कर ऑफ साइड ऑफ स्टंप. हर्षल चिटकेला एका जागी स्तब्ध उभं करून ठेवलंय. हर्षलच्या बॅट मधून सुद्धा एक उत्तुंग असा आपण षटकार पाहिला. परंतु तरुण कोळी आपल्या नावाचा बोलबाला, गोलंदाजी मधील जादू, महारत हासिल केली. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढील चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू. पुन्हा बॅटची इनर एज आणि फलंदाज हर्षल चिटके बॅक टू डग आउट. आणखी लेजेंडरी प्लेयर राजू शास्त्री मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नवगाव स्पोर्ट्स पासून झालेली कारकीर्द आज मात्र सुंदररित्या 40+ मध्ये अनेक टुर्नामेंट मध्ये नामोहरण करणारी फलंदाजी. आजही शेर कितना भी बुढ़ा हो घास नहीं खाता. अभी देखिए कशा प्रकारे फलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाईल. आतापर्यंत पाहायला गेलं धावपलकर इक्वेशन बदललंय. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची आवश्यकता. बघूया 1 चेंडू शिल्लक आहे मित्रांनो.
शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका आलाय, परंतु टाइम केलाय, ताकद नाहीये आणि फलंदाज बॅक टू द डगआउट आल्या पावली परत. लावलेला काहीसा टायमर संपलेला आहे. पंचांना विनंती करतोय जास्तीचा एक प्लेयर 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा. आता मात्र समीकरण बदललंय. 6 चेंडू 39 धावांची आवश्यकता आहे मित्रांनो आणि जास्तीचा एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. टायमर लावलेला काहीसा जास्तीचा विलंब केला क्षेत्ररक्षण करणारा संघाने. चला मित्रांनो काहीच अशक्य प्राय असं आव्हान झालंय, परंतु नो एखादा चेंडू आला तर या सामन्यामध्ये काही बनू शकतं, अन्यथा सामना पाहू शकतोय. क्षेत्ररक्षण करणारा संघाच्या बाजूने झुकत असताना पाहायला मिळतोय. 6 चेंडूमध्ये 6 षटकार जरी मारले तरी या सामना विजयी होऊ शकत नाहीये. 39 धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारल्यानंतर 36च होतील, परंतु गोलंदाज सत्यम कोळी बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. यावेळेसचा चेंडू मोठा फटका जरूर येतोय, तिथे चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. ची आवश्यकता आहे. 5 चेंडू 35 धावा सत्यम बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. हलवार गतीने टाकलेला चेंडू, गिरकी घेतली, काटा किर केलाय चेंडू, एका जागी स्तब्ध उभं ठेवलंय सत्यम याने. हलवार गतीने फेकला, फ्लाइट दिली आणि त्या फ्लाइटला चकलाय फलंदाज. आता मात्र 4 चेंडू शिल्लक, 35 धावसंख्येची आवश्यकता. फिल्डिंग करणारा संघ इथे वर्चस्व प्रस्थापित करतोय आणि स्टंपिंगच्या आधारावरती फलंदाज साहिल धोंडे बॅक टू डगआउट. संघ आज मात्र चांगल्या पद्धतीने चांगल्या रीतीने सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित करतोय. आज मात्र त्यांचा खेळ मात्र बहरतोय तलवार क्रीडांगणावरती. आहा ऑफब्रेक पद्धतीचा हा चेंडू झेल होण्याची शक्यता आणि सुंदररित्या पकडलाय झेल आणि मात्र ऋतुराज भाभी सुद्धा आल्या पावली परत. मित्रांनो सामना मात्र फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकत असताना आपल्याला साफ दिसून येतोय, परंतु फॉर्मॅलिटी आहे, औपचारिकता या सामन्यामध्ये राहिली, परंतु बहारदार खेळ मित्रांनो त्यांचा आज पाहायला मिळाला. डावकोरे हाताचा फलंदाज वर्सेस डावकोरे हाताचा गोलंदाज हे बॅटल मैदानामध्ये रंगणार आहे. कशा प्रकारे खेळ रंगतोय तलवारच्या या क्रीडांगणावरती आपण पाहतोय. रामा पाटील पुरस्कृत थलबाजार आयोजित कोळी प्रीमियर लीग जरी पर्व पहिलं असलं तरी मात्र दिमागदार आयोजन. मैदानामध्ये हॅट्रिक या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक पाहायला मिळते. हार्दिक हार्दिक अभिनंदन, हार्ड लक म्हणता येईल साई क्रीडा मंडळ थलबाजार याचं. चला थँक्यू डीजे मास्टर. डीजे मास्टर आपण कालचा जो संघ आहे ना सँडी वॉटर स्पोर्ट्स आणि